एका गोड हिंदू गावाच्या मध्यभागी नारायणी नावाचा एक शूरयोद्धा उंच उभा होता. तिची निळी त्वचा सूर्यप्रकाशात चमकत होती. तिच्यासोबत तिचे 4 विश्वासू सहकारी होते. प्रत्येकात अद्वितीय क्षमता होती. प्रगत लढाऊ कौशल्यांसह बोल्ट एक गोंडस निळा रोबोट होता. देव आणि देवी, भयंकर आगीचे स्फोट घडवण्याची ताकद असलेली भावंड, आणि भीम, नारायणीचा भाऊ, ज्याची प्रचंड शक्ती पर्वत हलवू शकते. एकत्र ते गावाच्या प्रवेशद्वारावर पहारेकरी उभे होते. त्यांच्या घराला धोका देणाऱ्या वाईट शक्तींचा सामना करण्यास तयार होते. अचानक एक भयानक रजस्पेश आकाशातून खाली उतरली, ज्याला असुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निनावी राक्षसांनी चालवले. भयंकर युद्धाच्या आरोळ्यासह नारायणी आणि तिची टीम पुढे सरकली. त्यांच्या गावाचे रक्षण करण्याचा निर्धार केला. ऊर्जेच्या स्फोटात त्यांनी एक शक्तिशाली स्फोट घडवून आणला, ज्याने असुरांच्या रजस्पेसशिपला हादरवून सोडले आणि ते नियंत्रणाबाहेर गेले. नारायणी आणि तिची टीम खंबीरपणे उभी राहिली. असुरांनी त्यांच्या खराब झालेल्या रजस्पेसशिपवर नियंत्रण मिळविण्यासाठी धडपड करताना समाधानाने पाहिले. राक्षसांची निराशा स्पष्ट होती, आणि नारायणीच्या टीमने विजयी नजरेची देवाणघेवाण केली. वेगवान आज्ञेने नारायणीने तिच्या टीमला आकाशात गिरट्या घालणाऱ्या असुरांच्या ऊर्जेच्या बॉलला लक्ष्य करण्याचा आदेश दिला. तो नष्ट करा, ती ओरडली. बोल्टने एक शक्तिशाली स्फोट घडवून आणला, तर देव आणि देवी यांनी त्यांच्या अग्निशमन शक्ती एकत्र केल्या. भीम पुढे चालला, त्याच्या मोठ्या मोठी ऊर्जेने चमकत होत्या. अंतिम शक्तिशाली स्फोटाने नारायणी आणि तिच्या टीमने असुरांच्या ऊर्जेचा बॉल नष्ट केला आणि राक्षसांच्या शेवटच्या आशेचा नाश केला. निनावी राक्षसांनी एक सामूहिक किंचाळणे सोडले, कारण ते शून्यतेत विखुरले गेले, नश्वर क्षेत्रातून हद्दपार झाले. नारायणी उंच उभी होती. तिची निळी त्वचा समाधानाच्या भावनेने चमकत होती. ती तिच्या सहकाऱ्यांकडे वळली. तिचे डोळे कृतज्ञतेने चमकले. बोल्ट निळ्या रोबोटने होकार दिला, तर देवा आणि देवी, फायर भावंडांनी विजयी हाय-फाईव्हची देवाणघेवाण केली. भीम, नारायणीचा शक्तिशाली भाऊ, हसला. त्याचे विशाल हात त्याच्या छातीवर ओलांडले. ते 5 जण एकत्र त्यांच्या गावाच्या वेशीवर उभे राहून शांत निसर्ग पाहत होते. विजयाच्या या क्षणी नारायणीला माहीत होते की ती आणि तिची टीम फक्त योद्धाच नाही, ते त्यांच्या गावाचे रक्षक आहेत, आणि जे चांगले आणि न्याय्य आहेत त्या सर्वांचे रक्षक आहेत.